मंडळी, आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे. या देशातली सगळी अर्थव्यवस्था, या देशातले सगळे समीकरण हे शेतकऱ्यांच्या भोवती फिरत असतात. म्हणूनच शेतकऱ्याला बळीराजा म्हणलं जातं. मंडळी, शेतकरी सध्या चिंतेमध्ये. वातावरण पावसाचं कधी तयार होते, पाऊस कधी येतोय, पेरणी कधी करावी, त्या ठिकाणी शेतकरी सध्या या प्रश्नांमध्ये चिंतित आहे. आणि म्हणूनच पेरणी लांबल्यामुळे, पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच चिंता निर्माण झाली, पाऊस कधी पडेल. मंडळी, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सध्या पाऊस पडलेला आहे, परंतु काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही. आणि म्हणून सगळे शेतकरी सध्या पावसाचा अंदाज बघत आहेत, कधी पाऊस पडेल, कधी पाऊस पडेल. मग काल परवा माझ्या मित्रांनी मला सहज फोन केला, म्हणले महाराज, तुम्ही एवढं लोकांचं भविष्य सांगता, कधीतरी पावसाचं भविष्य सांगा, पाऊस कधी पडेल हे सांगा. तर मी सहज त्याला सांगितलं की बाबा, निसर्गाचा कोणी अंदाज लावू शकत नाही आणि अंदाज लावण्याचा प्रयत्नही करू नये, कारण एका मिनिटात निसर्गाचं चक्र हे बदलत असतं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु मंडळी, आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये, आपल्या ग्रंथांमध्ये, आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये, वेदामध्ये, शास्त्रामध्ये पाऊस कधी पडेल याचं वर्णन सविस्तर आलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या ग्रहशास्त्राच्या, ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून पाऊस कधी पडू शकतो याचा एक अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमधून मी तुम्हाला 4 तारखा देणार आहे. त्या 4 तारखांमध्ये भयंकर मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आता कुठे पडेल, कसा पडेल हे सांगणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की निसर्गाचं चक्र हे कोणाच्या हातात नसतं, कारण निसर्गाचा अंदाज आतापर्यंत तरी कोणाला लागलेला नाही. परंतु मंडळी, अंदाज जरी निसर्गाचा सांगता येत नसला तरी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे ज्योतिषशास्त्र आहे, भारतीय संस्कृतीमध्ये जे खगोलशास्त्र आहे, जे निसर्गाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, या सगळ्या शास्त्रांच्या आधारे काहीतरी अंदाज वर्तवता येऊ शकतो आणि बऱ्याच वेळा ते अंदाज खरे सुद्धा असू शकतात. मंडळी, आपल्या या ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह, तारे, नक्षत्र आणि निसर्गाचा सगळा अंदाज ठरवूनच पाऊस कधी पडेल हे सांगता येतं. आणि पूर्वीच्या काळी ही मंडळी, ही सगळी लोक या शास्त्राचा आधार घेऊनच पावसाचं वातावरण कधी तयार होणार आहे हे शेतकऱ्यांना सांगत होते. आणि त्याच्यामुळे त्या काळात विज्ञान नसताना सुद्धा शेतकरी लोक शेती करत होते आणि शेताची पेरणी करत होते. आणि त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट भूमिका नक्षत्रांची होती. या सगळ्या नक्षत्रामध्ये पाऊस कधी पडेल, केव्हा पडेल, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्या काळात होता आणि आजही तो आहे, फक्त आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मंडळी, जसं विज्ञान हवामान खात्याच्या माध्यमातून अंदाज सांगतो, तसं आपल्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सुद्धा काही पावसाचे अंदाज सांगता येऊ शकतात. तर मंडळी, मी काय एखादा हवामान अभ्यासक नाही किंवा एखादा पावसाचा अंदाज सांगणारा व्यक्ती सुद्धा नाही, परंतु ज्योतिषशास्त्राचा एक अभ्यासक म्हणून आपल्या ग्रह, तारे, नक्षत्र याच्या माध्यमातून पाऊस कधी पडू शकतो याचा एक अंदाज वर्तविण्यात येत असतो. तो अंदाज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आणि म्हणून मंडळी, सर्व शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाऊस कधी पडेल आणि किती प्रमाणात पडेल याचं मार्गदर्शन मिळणार आहे. पण हे सगळं आपल्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे जर तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर नक्की हा व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, काय झालं, यावेळेस अधिक मास आल्यामुळे, धोंड्याचा महिना आल्यामुळे पाऊस हा लांबणीवरती गेला. खरं पाहायला गेलं तर ज्या वेळेस अधिक मास येतो, ज्या वेळेस धोंड्याचा महिना येतो, त्यावेळेस मात्र पाऊस हा त्या ठिकाणी आपली उपेक्षा करतो. पाऊस हा लांब जातो. पाऊस हा त्या ठिकाणी पुढच्या महिन्यावर त्या ठिकाणी टांगला जातो. मंडळी, 2022च्या दरम्यान, 23च्या दरम्यान आपण एक व्हिडिओ बनवला होता की पावसाचा अंदाज कधी पडेल. तर तो व्हिडिओ आपण लाखो मिलियन लोकांनी पाहिला आणि तो खरा सुद्धा ठरला. म्हणून मंडळी, ज्या वेळेस अधिक मास येतो त्यावेळेस पाऊस हा लांबणीवर जातो आणि पाऊस लांब गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीला वेळ लागत असतो, शेतीची कामं करायला वेळ लागत असतो. आणि याही वर्षी तसंच झालंय. अधिक मास असल्यामुळे नेमकं शेताची पेरणी कधी करावी या चिंतेमध्ये शेतकरी सध्या. तर मंडळी, शेतीची पेरणी कधी करावी, कशी करावी, तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून मी सविस्तर सांगितलेलं आहे. परंतु या व्हिडिओतून मी तुम्हाला पाऊस नेमका कधी पडणार आहे त्याचा एक अंदाज सांगणार आहे. खरं पाहायला गेलं तर मंडळी, आता हे सध्या पावसाचं वातावरण आहे, कधी पाऊस पडेल हे सांगता येत नाही. परंतु आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये नक्षत्राच्या माध्यमातून जर आपण विचार करायला गेलो, ग्रह, तारे, ज्योतिषशास्त्र या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून जर तारखा मांडायला सांगितल्या तर मंडळी, माझ्या अभ्यासानुसार दिनांक 5 जुलै म्हणजे रविवारी आणि 5, 6, 7
आणि 8 या जुलै महिन्यातल्या तारखांमध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आणि हा पाऊस किंवा मराठवाड्यात, खानदेशात असा नाही तर सर्वत्र पडणार आहे. पूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी पाऊस पडेल, त्या ठिकाणी पाऊस पडेल असं काही नाही. म्हणजे काय तर दिनांक 5 जुलै ते 8 जुलै दरम्यान सर्व शेतकऱ्यांची शेतीची कामं 100% होतील. आणि त्या तारखेनंतर शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला सुरुवात करावी किंवा त्याच्या त्याच्या वातावरणानुसार, ज्याच्या त्याच्या पावसाच्या अंदाजानुसार त्यांनी त्या ठिकाणी आपला शेतीच्या कामावर लक्ष घालावं. परंतु मंडळी, आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये या 4 तारखा अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि या 4 तारखा नक्षत्रांनी मान्य केल्यात, ग्रहताऱ्यांनी मान्य केल्यात आणि निसर्गाचा अंदाज सुद्धा त्या ठिकाणी चुकत आहे. त्याच्यामुळे दिनांक 5 जुलै ते दिनांक 8 जुलै या 4 दिवसांमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर भयंकर आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.